व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुल बाजार प्रेमाच्या रंगात रंगला असून गुलाबांच्या फुलांना प्रचंड मागणी वाढली आहे. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या लाल गुलाबांना तरुणाईकडून विशेष पसंती दिली जात आहे. यासोबतच आकर्षक रॅपिंगमधील फॅन्सी बुके, हार्ट शेप डिझाईन तसेच नाव कोरलेले खास बुके ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. रामनगर परिसरातील फुल विक्रेत्यांनी यंदा पारंपरिक एकल गुलाबाबरोबरच प्रीमियम बुके आणि कस्टमाइज्ड ऑर्डर्सवर भर दिला आहे. सकाळपासूनच फुलांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत असून तरुण तरुणीसह विवाहित जोडपीही उत्साहाने खरेदी करत आहेत. गुलाबांसोबतच रंगीबेरंगी आणि हृदयाच्या आकारातील आकर्षक बलून्स, टेडी बिअर्स आणि विविध ब्रँडच्या चॉकलेट्सनाही चांगली मागणी आहे. काही दुकानदारांनी विशेष व्हॅलेंटाईन डे कॉम्बो ऑफर्स उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांची खरेदी अधिक वाढली आहे. ऐकूनच प्रेम व्यक्त करण्यासाठी शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नमस्कार मित्रांनो, महालाईव्ह न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. पहिली गोष्ट तर आज आहे 14 फेब्रुवारी आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे. तर नेमकं आज आम्ही इथून जाताना आम्हाला दिसलं की आता मी आपल्याला घेऊन आलेलो आहे रामनगर चौकात आहे आम्ही, आणि रामनगर चौकात एक सुंदर फुलाची दुकान आम्हाला दिसली आणि इथे छानपैकी बलून लावण्यात आलेले आहे, सजावट करण्यात आलेली आहे आणि व्हॅलेंटाईन डे आज खरंच आहे असं कुठेतरी प्रेरित होत आहे. तर जाणून घेऊया नेमकं की इथे कसली तयारी आहे ही आणि काय त्यांना प्रतिसाद येतोय. भाऊ, आपलं नाव? माझं नाव जितू सेलोकर आहे आणि माझा हा व्यवसाय 40 वर्षापासून रामनगर स्क्वेअरला आहे आणि व्हॅलेंटाईन डे मुळे ही सगळी सजावट करण्यात आली. भाऊ, ही सजावट करतायत आपण, परंतु बऱ्याच जागेवर व्हॅलेंटाईन डे जर म्हटलं तर काही संघटना त्याला विरोध करतात. नाही, बरोबर आहे, विरोध तर केल्याच पाहिजे. पण आता कसं आहे की माझा व्यवसाय फुलांचा असल्यामुळे आता फुलांचा यूज असा आहे की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत फुलं असतात आणि फुलं आवश्यक आहेत. फुलाविना काहीच होत नाही, त्यामुळे हे सगळं करण्यात आलं. भाऊ, तरी ही किती वर्ष जुनी दुकान आहे? वडिलांनी लावली होती की माझे फादर, माझे वडिलापासून आहे, 40 वर्ष झाले साधारण. 40 वर्षात काय घडामोडी झाल्या, काय बदलाव झालेला आहे सध्या? नाही, बदलाव आहे हे साधारणतः 10 ते 15 वर्षापासून बदलाव झालेला आहे. काळ बदलला तसं तसं आपण चेंज झालेलं आहे. भाऊ, फुलाचे रेट काय? कारण आम्ही नेहमी बघतो की जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तर तेव्हा 5 रुपयाचं एक फुल भेटायचं. आता काय कॉस्ट आहे त्याची? आता साधारणतः 100 रुपयाला एक रेड फुल विकत आहे. 100 रुपयाचा आजचा भाव आहे. भाऊ, पूर्ण संपूर्ण असे गुच्छे इथे आहेत, तर काय त्याचे साधारण किती रुपयापासून तर किती रुपयापर्यंतचे रेट आपण निश्चित केलेले आहेत? बघा, एक फुलांचा रेट आहे 100 रुपये. अगर 10 फुलांचा बंच बनवला तर 1000 पर्यंत जातोय. आणि आम्ही इथे बघतोय की काही टेडी बिअर्स पण आहे, त्याला लागलेले बास्केट आहे. काय काय त्याचे विशेष प्रकार काय कोणकोणते? नाही, बघा कसं आहे की ते बुके जे आहे ते मल्टीपाईज आणि त्यानंतर ते कस्टमाइज करतात आणि कस्टमरचं जशी आवड असलं तसं ते तयार करून देते. त्याची काय साधारण कॉस्ट काय? साधारणतः ते 1000 ते 1500 रुपयेपर्यंत जातं, 1000 ते 1500 पर्यंत. तरी साधारण किती बुके, किती फुलं आज विक्री होतील असं तुम्हाला वाटतं साधारणतः तुमच्या दुकानातील? 1000-2000 फुलं विकलं जातं. तर 1000-2000 फुलं विकणार आहेत असं त्यांचा मानस आहे. आपण हे जाणून घेतलं की विशेष स्टोरीमध्ये आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आम्ही आपल्याला आज घेऊन आलो होतो रामनगर चौकात व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने. धन्यवाद. मी आहे महेश.